आता चॅलेंज दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी रायगडाला आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत त्या पक्षचिन्हाचं अनावरण होत होतं. तिथं माझे काही पत्रकार मित्र होते, त्यांनी सांगितलं की जयंत पाटील साहेबांनी स्वतः आव्हाड साहेबांना सांगितलंय की तुम्ही वाजून घ्या तुतारी. आता चॅलेंज दिलंय दुसऱ्या लोकांनी, पण तुतारी वाजवता येत नसेल तर हे तुतारीवाले जे वाजवत आहेत ना त्यात उभे तरी ना फक्त तोंडाला लावून. आता ती पिपाणी होती, म्हणजे आता तुतारीत बघा, तुतारीत पण एक हे पिपाणीसारखं एक ठोकलेलं असतं, म्हणजे तुम्हालाही वाजवता येईल, ते कोणाला लहान मुलाला पण वाजवता येईल. पण बाबासाहेब देशमुख ज्या वेळेस पोवाळे गायचे, ती तुतारी जी होती ते त्याच्या आतलं जे नोझल असतं ना ते नसायचं त्याच्यामध्ये. ते वाजवताना हा कंठ आणि हा पोट असं आत येतं, असं श्वास घेऊन शंख फुंकताना किंवा ते इथे आव्हाडांचं पोट तुम्हाला बाहेर दिसतं. तुतारी फक्त सुरात सूर मिसळलेली आहे. मग मी चॅलेंज केलं की बाबा तुतारी वाजवा, 1 लाख रुपये घेऊन जा. दुसऱ्या दिवशी चेक लिहिला. आता जो व्यक्ती संत साहित्याचा अभ्यासक असेल, ज्याचं MA PhD सुरू आहे, संभाजी महाराजांच्या धर्मशास्त्रावर ज्याचा अभ्यास सुरू आहे, तो व्यक्ती नावाच्या जागी रक्कम आणि रकमेच्या जागी नाव का लिहू शकेल बरं? तो चेक समजा बाय मिस्टेकली चुकलाही असता, मी तिथल्या मीडियाला सांगितलं असतं की हा चुकला, हा कॅन्सल करतो, दुसरा चेक लिहितो. पण प्रश्न असा आहे, तुतारी चुकली, चेक चुकला. आता मी कोरा चेक आणलेला आहे. अधिवेशन अजून आजपासून 6 दिवस आहे. उद्या त्यांनी पत्रकारांसमोर येऊन एकट्याने तुतारी वाजवावी, आवाज तुतारीतून काढावा. तुतारीवाला माणूसही भेटतो आणि जे 1 लाखाचं बक्षीस आहे पक्ष कार्यालयातून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या हस्ते घेऊन जावं. तुम्ही आणलाय चेक? आणलाय, तुम्हाला म्हणाल तर दाखवतो. कोरा आहे, म्हणजे सही दिलेला. तर माझं चुकतंय ना, तर ते स्वतःच्या हाताने लिहितील. आता तिच्यावर मला किती ट्रोल केलं. आणि तुतारी नाही वाजवलीच नाही. हो, तुतारी वाजवता येणं शक्यच नाही. चॅलेंज आहे आपलं, नाही वाजवता येत तुतारी. मला पण नाही वाजवता येत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.